चांगले शब्द, चांगल्या रचना, वाक्प्रचार, म्हणी, किस्से, कहाण्या हे सगळं तुमच्याकडे तयार पाहिजे. आणि त्याचा शोध कार्यक्रम लागल्यानंतर घ्यायचा नसतो, आधीपासून ज्या वेळेला कार्यक्रम नसतो, फावला वेळ असतो त्यावेळेला घ्यायचा असतो. तर मग आता असं मिळाल्यानंतर मग मी झपाटून कामाला लागलो खऱ्या अर्थाने, की चला आता आपल्याला मार्गदर्शन मिळते ना, तर आपण सोनं केलं करायचं. आणि ते सांगायचे ना, ते मी डोळे मिटून करायचो. म्हणजे माझ्या गुरुजींनी शेवटपर्यंत मला जे काही 2011 साली ते गेले, तोपर्यंत फोनवरनं किंवा प्रत्यक्षात आमची भेट व्हायची, बोलणं व्हायचं, दरवेळेला काहीतरी नवीन मिळायचं आणि सांगायचं, दीपक आता तू ना हे करायला पाहिजेस. मी लगेच करायचो, कारण त्याचा फायदा मला इतकी वर्ष होतोय की मी प्रसिद्धी माध्यमांना तर विचारच करू शकलो नसतो की असं काय आपण रेडिओवरती जातोय. मग मी दूरदर्शनवरती जायला लागलो, न्यूज ट्रान्सलेटर म्हणून जायचो, न्यूज रीडर म्हणून जायला लागलो. जेव्हा पहिली वाहिनी चालू झाली, आपली खाजगी वाहिनी चालू झाली, त्यावेळेला खाजगी वाहिनीवरचा पहिला मराठी न्यूज रीडर मी झालो. आता हे सगळं यश हे माझ्यामुळे किंवा माझ्या अकलेमुळे मिळालंय असं माझा अजिबात दावा नाही. हे माझ्या गुरुजींच्यामुळे मला मिळालेलं आहे. कारण त्यांनी जर हा मार्ग दाखवला नसता तर मी काही करू शकलो नसता. म्हणजे माझा विचारच तसा झाला नसता. सर, हे सगळं जे ग्लॅमरस मध्ये तुम्ही काम करता, प्रसार माध्यम आहेत, इथे जेवढं यश मिळतं तेवढंच अपयश पण येतं. म्हणजे आतापर्यंत आपण जे बोलतोय तर त्याच्यात मला कळतंय की एक असं वाटतं हे सगळं स्मूथ होतं का, व्यवस्थित स्मूथ झालंय का सरांबरोबर असं वाटतं. पण मग खरंच हे इतकं स्मूथ झालंय की तुम्हाला काही ह्या प्रसार माध्यमांमध्येही काम करताना अनेक अडचणी आल्या, कोणीतरी काहीतरी बोललं असेल, कोणीतरी कधी कधी दुखावलं असेल, असंही काही झालं, त्याच्यामुळे थोडंसं एक पाऊल आपण मागे यावं का? भले आपल्या मागे अनेक सांगणारी लोक आहेत, गुरु आहेत तुमचे, पण तरी तुमचं स्वतःचं कुठेतरी मनोधैर्य खचलं का कधी, किंवा असं वाटलं का संपलं? मनोधैर्य न खचण्याचं कारण पण पुन्हा एकदा रानडे गुरुजी आहेत. कारण त्यांनी मला असे काही कानमंत्र देऊन ठेवले होते ना त्यावेळेला, की त्याचा उपयोग मला समाजामध्ये वावरत असताना झाला. त्यामुळे मला असं मानसिक काय म्हणूया दुःख झाले, चिकार आणि आता काही नकोच, हे आपल्याला नाहीच झेपणार वगैरे असं कधी नाही. पण तू म्हणतेस त्याप्रमाणे जसे सुष्ट लोक भेटले तसे दुष्ट लोकही भेटले, किंबहुना दुष्ट लोक जास्त भेटले. म्हणजे कोण काय करू शकतं याची मी कल्पनाच करू शकत नाही. की एक न्यूज रीडर मत्सर, आपल्याकडे कसं असं प्रोफेशनल जेलसी नावाचा प्रकार असतो, तर त्यांनी काय करावं, तर माझ्या कोटाला त्यांनी ब्लेड मारून ठेवली. म्हणजे मी घाईघाईमध्ये तो घालावा आणि न्यूज रिडिंग करायला जावं तर तो आता तो आयत्या वेळेला कोट कोणाचा घेणार आणि कोणाचा घालणार, मग तसाच जा. म्हणजे असे प्रकार घडतात. पण कसं आहे माहितीये का, की उलट ह्याच्यामुळे मी घाबरून जात नाही, उलट मी तयार होतो. कारण हा अनुभव एक मिळतो आणि अनुभव हाच मोठा गुरु असतो. आणि तुम्हाला ज्या घाबरवणारे लोक असतात ना, त्यावेळेला लक्षात घ्यायचं की आपली प्रगती होतीये. जर प्रगती होतच नसती तर आपल्या मागे कोणी हात देऊन लागलंच नसतं. त्यामुळे आपण आणखीन जोमाने काम करायचं. मी तर आणखीन खिजवून काम करतो, मला चेवच चढतो अशा वेळेला. त्यामुळे मला असं काही वाटलं नाही. म्हणजे असे प्रसंग चिकार आले नो डाऊट. म्हणजे एका वेळेला असं झालं की अगदी हातातोंडाशी आलेला घास कोणीतरी काढून घेणं, एखादा पुरस्कार आपल्याला जाहीर झालेला आहे किंवा होणार आहे असं कळणं आणि तोच पटकन तोंडापासून लांब जाणं, किंवा एखाद्या परीक्षेमध्ये आपण पास झाले म्हणून लोकांनी आपलं कौतुक करायला सुरुवात करणं आणि नंतर मग कुठल्या तरी कारणाने आपल्याला एक तार येणं. मला घरी तार आलेली आहे दूरदर्शनची की तुम्ही लेखी परीक्षेमध्ये पास झालेला आहात, उत्तीर्ण झालेला आहात, परंतु व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेत तुम्ही नापास झालेले असल्या कारणाने तुम्हाला ही संधी देता येत नाही. तर मी फार अगदी म्हणजे त्या जसं तू आता म्हणालीस की दुःख नाही का होत, त्या दिवशी खूप दुःख झालं की अरे असं काय आपलं व्यक्तिमत्व चुकलंय, गणलंय, मला काही कळायला मार्ग नाही. मग गुरुजींच्याकडे गेलो. ते म्हणाले का चेहरा का पडलाय, अशी तार दाखवली. म्हणले बघा, हा वाचली अशी. मला म्हणाले पुढच्या वेळेला विचार की कुठल्या ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आलं तर आमचं व्यक्तिमत्व सुधारेल. ते म्हणलं काय गुरुजी असं तुम्ही बोलताय. तर मला म्हणाले काय माहितीये का, की परमेश्वराला तुला काहीतरी मोठी गोष्ट द्यायची असेल त्यासाठी तुझे हात रिकामे असायला पाहिजेत, म्हणून तुला ही संधी मिळालेली नाहीये. म्हटलं हे तुम्ही माझं दुःख कमी करण्यासाठी बोलताय. म्हणे नाही, बघ होतं की नाही असं. आणि तुला खोटं वाटेल, एका वर्षामध्येच मला खाजगी चॅनल मधून बोलावणं आलं. व्हेरी गुड. आणि मला जगभरात प्रसिद्धी मिळाली, कारण ते 154 देशात दिसायला लागलं होतं. म्हणजे आता मी जर अडकलो असतो तर मला कदाचित ती संधी समोरून येऊन जा घेता आली नसती, कारण इकडे अडकलो.
तर त्यामुळे मी असा नेहमी विचार करतो, एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही, परमेश्वराची इच्छा आहे की आपल्याला काहीतरी ह्यापेक्षा मोठी गोष्ट मिळणार आहे, त्यासाठी त्याने आपले हात रिकामे ठेवलेले, कोणी आपल्याला बोलवलं नाही. तर माझे गुरुजी सांगायचे, असा विचार करायचा की त्यांच्या नशिबात तू नाहीयेस, तू चांगलाच आहेस. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत स्वतःला डिमोटिवेट करून घ्यायचं नाही, आपली पॉझिटिव्हिटी कशी वाढवायची. कारण कलावंताच्या याच्यामध्ये आणि काय होतं माहिती का, कलावंत हा अतिशय संवेदनशील असतो. म्हणजे प्रसिद्धी माध्यमात काम करणारे हे सगळे संवेदनशील आहेत खरं म्हणजे. एखादी गोष्ट त्यांच्या विरोधात गेली ना तर त्यांना चटकन दुःख होतं, आणि ते दुःख दूर करण्यासाठी पण नको त्या मार्गाकडे जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणून कलावंत बिघडतात का, कारण त्यांना त्यातून काहीतरी मार्गच दिसत नाही. मग आता तो साचलेला बोळा आहे, तो कोणी काढायचा, कोणी काढायला पुढे येत नाही. मग काय कर बाबा, हे कर, हे खा, हे पी, हे कर, असं कर, बाहेर, मग ते नको त्या मार्गाला सगळं प्रकरण जातं. तर तसं होऊ नये, आनंद कलेतनच मिळणार आहे हे शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं. माझे दुसरे गुरु म्हणजे नटवर्य श्रीकांत मोघे, कारण मी त्यांचा असिस्टंट म्हणून काम करायचो. तर ते मला सांगायचे, मी त्यांना एकदा म्हटलं की दादा, नाटक संपल्यावरती नाटकातले लोक अपेयपान करण्यासाठी बसतात, हे कितपत योग्य आहे? ते म्हणाले साफ चूक आहे. तर तुम्हाला आनंद झाला तरी तुम्ही दारू पिणार, आणि दुःख झालं तरी तुम्ही दारू पिणार, म्हणजे तुम्हाला दारू का प्यायची असं हेच माहिती नाही खरं सांगायचं तर. आणि कलेचाच आनंद इतका असायला पाहिजे की त्या 3 तासात तुम्ही रंगभूमीवरती जो काय तुमचा आविष्कार घडवून आणलेला आहे, त्यामुळे झालेला आनंद इतका असायला पाहिजे की त्याच्यापुढे तुम्हाला ती दारू आठवता पण कामा नाही खरं सांगायचं. पण आता लोक तसं करतातच असं नाही, असं होत नाही. पण माझं सुदैव असं की मला हे सगळे चांगले लोक भेटले ना आयुष्यात. चांगल्या लोकांची संगत फार महत्वाची असते, कारण ते आपल्याला काहीतरी देऊन जातात. आणि ते काय असं हात धरून मला शिकवलेलं नाही. म्हणजे श्रीकांत दादाने काय मला आता हे असं असतं बरं का असं नाही सांगितलं, असं कोणी नाही शिकवलं. पण त्यांच्याबरोबर राहून राहून मला ज्या गोष्टी कळायला लागल्या किंवा शिकायला लागलो, आणि त्यांनीच असं सांगितलं की हे सुद्धा माझं नाही, हे सुद्धा मी बघूनच घेतलेलं आहे. एक छोटं तुला उदाहरण देतो किंवा किस्सा सांगतो. एकदा आम्ही त्यांच्या गाडीत जात होतो, तेव्हा त्यांची अँबेसेडर गाडी होती, आणि मी आधी त्यांच्या घरी जायचो आणि मग आम्ही गाडीतनं त्यांच्या वेगवेगळ्या कामाला फिरायचो. तर हायवेवरती होतो, आणि एक ना म्हातारा माणूस रस्ता क्रॉस करत होता, आणि मी म्हटलं आता दादा काय गाडीचं स्पीड कमीच करत नाही, आणि म्हातारा माणूस समोर दिसतोय. तर दादाने बरोबर त्याच्या पुढ्यात गाडी घातली आणि आम्ही पुढे गेलो. म्हातारा माणूस मागे झाला, वाचला. तर माझ्या काळजामध्ये धस्त झालं. मी म्हटलं दादा आता उडाला असता तो. तुम्हाला 100% नाही उडाला, उडणारच नाही म्हणे. तर म्हणे का? तर म्हणे लक्षात ठेव, ड्रायव्हिंग करत असताना जर लहान मुलं असेल तर मागे गाडी घालायची, आणि मोठा माणूस असेल तर पुढे घालायची. का? तर लहान मुलं घाबरून पुढे पळतं, आणि म्हातारा माणूस किंवा ज्येष्ठ माणूस घाबरून मागे जातो. त्यामुळे तुझं उलट गेलंस तर ऍक्सिडेंट नक्की होणार. तर म्हटलं कुठे शिकलाय हे ड्रायव्हिंग तुम्हाला सांगत नाहीत. तर मला म्हणाले, मी म्हणे दिल्लीला असताना एकदा टॅक्सीतनं फिरत असताना एका सरदारजी ड्रायव्हर होता, त्यांनी मला ही गोष्ट सांगितलेली, आणि आतापर्यंत ती तंतोतंत बरोबर आहे. आता विचार कर, हे जे वेचलेले क्षण असतात किंवा वेचलेल्या गोष्टी असतात ना, या कुठल्याच पुस्तकात जगात तुला सापडणार नाही. त्या केवळ आणि केवळ अनुभवानेच येतात. आणि आपल्याला असा गुरु सापडायला पाहिजे की ज्याची देण्याची योग्यता आहे किंवा देण्याची इच्छा आहे. कारण बरेचसे लोक मिळवतात सगळं, देत नाहीत, लपवून ठेवतात. ज्ञान हे दिल्यानेच वाढतं. हे पुस्तकामध्ये आपण वाचतो, म्हणजे शिकलोय आपण, वाचतो आपण, पण ते दिलं जात नाही. आपण नेहमी बंद केला होता तरी कसा वाजला असं झालं. ठीक आहे. आपण नेहमी मोठे आहोत आणि आपल्याकडे खूप काही ज्ञान आहे, हा एक गचा भाग, गर्व हा त्या गुरुला जर झालेला असेल तर नाही. पण मला जे सुरुवातीपासून, म्हणजे अगदी सुरुवातीला संगीत नाटकात किंवा संस्कृत नाटकात काम करायचो त्यावेळेला दाजी भाटवडेकर, राम बापट, नलुताई फणसे, हे सगळे लोक, गिरगावमध्ये ब्राह्मण सभा होती तर त्याचे संस्कृत विंग होती, तर अण्णा जोशी, अशी सगळी मंडळी होती. तर या लोकांनी मला खरं उभं केलं, कारण सर्वात लहान मी होतो त्यांच्यामध्ये. तर या लोकांनी मला रंगभूमीवर उभं कसं राहायचं असतं, रंगभूमीवर चालायचं कसं असतं हे त्यांनी शिकवलं. आवाज कसा लावायचा,
शेवटच्या रांगेपर्यंत आवाज गेला पाहिजे. ते ओरडणं असता कामा नाही, त्याचं प्रोजेक्शन असायला पाहिजे. टू प्रोजेक्ट युअर व्हॉइस म्हणजे माझा आवाज इथून तिथपर्यंत सहजपणे गेला पाहिजे. आता हे त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. नंतर मग रानडे गुरुजी आयुष्यात आले, त्याच्यामुळे व्हॉइस कल्चर शिकलो. श्रीकांत दादांकडे काम करत होतो, म्हणून जगात कसं वागावं आणि रंगभूमीवर कसं वागावं आणि सिनेमात हे शिकायला मिळालं. म्हणजे आणि कुठल्याही गुरुने माझ्याकडनं एक छदाम घेतला नाही अक्षरशः. म्हणजे हे सगळं मी फुकट शिकलोय. हे म्हणून माझ्यावरती उपकार आहेत असं मी म्हणतो की या गुरूंचे उपकार आहेत. असं काय मी फार मोठी फी देऊन शिकलोय वगैरे असं काहीच नाही. केवळ त्यांच्याबरोबर राहिलो मी आणि प्रामाणिकपणा. माझा एक माझा गुण होता तो म्हणजे प्रामाणिकपणा आणि सांगितलेली गोष्ट करायची म्हणजे करायची. मग त्याच्यात आज नको उद्या करू वगैरे असं काही नाही, करायची म्हणजे करायची. सर, तुम्ही हे तुमच्या गुरूंबद्दल आणि तुम्ही शिष्य होतात तेव्हाचं सांगताय. आज तुम्ही गुरु आहात, अनेक शिष्य तुम्ही घडवले आहेत तुमचे, म्हणजे अनेक वाहिन्यांवर तुमचे विद्यार्थी काम करतात, अनेक व्यावसायिक आहेत विविध क्षेत्रांमधले, नेते मंडळी काही आहेत, अभिनेते काही आहेत. सो असा एखादा दीपक वेलणकर दिसतो का कोणामध्ये तुम्हाला आज? 2-4 वेळा दिसले होते, पण त्याने दीपक वेलणकरला न साजेल असं कृत्य केलं, त्याच्यामुळे ते मागे पडले. त्याच्यामुळे म्हणजे कदाचित असं असेल की मी मागच्या पिढीचा असं मी स्वतःला समजायला लागलोय. कारण आता पुढचे लोक आहेत ते वेगळाच विचार करतात. ते अशी गुरु शिष्य परंपरा म्हणजे फक्त संगीताच्या किंवा नृत्याच्या क्षेत्रापुरती उरलेली आहे. बाकी ठिकाणी म्हणजे बाबा काय झालं शिकवलं होतं म्हणजे काय फी घेतली होती आमच्याकडनं असं बोलणारे लोक आहेत. त्याच्यात त्यांना काही कृतज्ञता वगैरे काय वाटतच नाही. मग हे असं ऐकल्यावरती मी सांगू का तुला की आपण आपलं काम करत राहायचं. आपण जे शिकलेलो आहोत गुरुकडनं ते काय शिकलोय की कोणी आता माझ्या गुरुंना खरं म्हणजे पद्मश्री वगैरे मिळायला काही हरकतच नव्हती अजिबात. एवढं त्यांचं उत्तुंग कार्य आहे, पण पद्मश्री त्यांना नाही मिळाली. का नाही मिळाली काय माहिती. त्यांचं काम सरकारपर्यंत पोहोचलं नसेल, पण म्हणून त्यांनी काम सोडलं का? नाही, काम करत राहिले. काही जण पद्मश्री मिळवण्यासाठी काम करतात, तसं माझ्या कुठल्याच गुरुंनी केलं नाही. आपण आपलं काम करत राहायचं, यश मिळत राहील. हो, मग काय तसंच आहे. आणि माझ्या घराण्यामध्ये ती परंपरा आहे. म्हणजे माझ्या वडिलांचे चुलत काका, त्यांचं नाव प्रोफेसर हरी दामोदर वेलणकर. ते विल्सन कॉलेजमध्ये संस्कृत विभागाचे प्रमुख होते आणि त्या काळातले जेवढे मान्यवर होते ते सगळे त्यांचे विद्यार्थी वेलणकर गुरुजींचे. म्हणजे तू आता जर एशियाटिक लायब्ररीमध्ये गेलीस तर एक कोपरा वेलणकरांनी लिहिलेली पुस्तकं याच्यावरती आहे. संभाजी महाराजांचं बुधभूषण काव्य हे सर्वात पहिल्यांदा मराठीमध्ये ट्रान्सलेट त्यांनी केलेलं आहे. अरे वा, वेलणकरांनी. तर सांगायचा हेतू हा की त्यांची एवढी ग्रंथसंपदा होती आणि म्हणून त्या काळातल्या सरकारने त्यांना भारतरत्न द्यायचं ठरवलं. तर त्याप्रमाणे सरकारचा माणूस घरी गेला, तुम्हाला भारतरत्न असं द्यायचंय, तुमचा होकार आहे ना? ते असं म्हणाले की माझे गुरु आहेत ते माझ्यापेक्षा विद्वान आहेत आणि त्यांचा सत्कार न करता तुम्ही माझा सत्कार करताय हे शोभून दिसत नाही तुम्हाला. जर द्यायचं असेल भारतरत्न तर अगोदर त्यांना द्या, मला नंतर दिलात तरी चालेल. त्यांचं नाव पावा काणे, पी.व्ही. काणे. ज्यांना पहिले भारतरत्न पहिलं ज्यांना मिळालं ते पी.व्ही. काणे हे त्या वेलणकरांचे गुरु. आणि शिष्याने सांगितलं की यांना द्या, मला नका. असं झाकीर हुसेननी सांगितलं होतं बरं का, की मला नका पद्मश्री देऊ, अजून दिग्गज कलावंत तबल्यातले आहेत त्यांना द्या, नंतर मला दिलं तरी चालेल. पण असे खूप कमी असतात ना, बोटावर मोजणे आहेत. त्यामुळे हे लोक काम करत राहतात ग. म्हणजे हे त्यांना काय असं आपला सत्कार व्हावा, खूप पैसे मिळावे, आपल्या घराखाली परदेशी गाडी काहीतरी झुलावी, असं नसतंच त्यांचं. ते त्यांनी वाहून घेतलेलं असतं तसं. आणि त्या संथेमध्ये मी असल्या कारणाने मलाही असं कधी वाटलं नाही, म्हणजे असं अप्रूप नाही वाटलं कोणाचं, की असं मत्सर नाही वाटला की अरे ह्याच्याकडे बघ काही न करता गाडी आहे, याच्याकडे एवढा मोठा फ्लॅट आहे, याच्याकडे अमुक आहे, आपल्याकडे अजून कसं नाही, असं कधीच नाही वाटलं. मी अजूनही 2 व्हीलर चालवतो आणि मला ती आवडते कारण ती सोयीची आहे. मुंबईमध्ये ती सोयीची. मग त्यामुळे असं कधी वाटलं नाही मला. सर, आताचा जो एक ट्रेंड आहे की आजच्या ट्रेंडमध्ये अनेक लोक आहेत की जे वेगवेगळ्या प्रकारचे मिमिक्री सारखे आवाज काढतात. एकच व्यक्ती मेल आणि फिमेल असे दोन्ही व्हॉइस काढतात वगैरे. सो असं सगळं हे जे कॉम्पिटिशन आता चालू आहे मार्केटमध्ये, ह्या कॉम्पिटिशनमध्ये आज जी काही तरुण पिढी येते किंवा ज्यांना ह्या सगळ्यामध्ये स्ट्रगल करायचा आहे,
सो ह्यांच्यासाठी तुम्ही काय खास सांगू शकाल आपल्या? मी तुला खरं सांगू का की एखादा 2-4 घराण्याची गायकी पचवून आणि रिचवून गाणारा गायक आणि तू चल मे आई वगैरे असं काहीतरी गाणारी माणसं, यांच्यामध्ये जो फरक आहे ना तो आत्ताचं शिकवणारे आणि माझ्यात फरक आहे. कारण मला ते, मी परंपरेनं आलेलो आहे, मी सखोल अभ्यास करून ते शिकवण्याचा माझा प्रयत्न असतो किंवा मला जे गुरुनी दिले ते मी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. पण हे आता जे तोंड वेडवाकडं करून काहीतरी करणं असेल किंवा मिमिक्री करणं असेल, तर व्हॉइस कल्चरमध्ये असं सांगितलेलं आहे की आवाज तुमचा हा तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी दिलेला आहे, लोकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी दिलेला नाहीये. म्हणजे उद्या तुम्ही घुंगरांचे आवाज काढाल आणि गाय हंबरल्याचा आवाज काढाल आणि विमान उडाल्याचा आवाज काढाल तर ती एक गंमत म्हणून 2-5 मिनिटं ठीक आहे, बरोबर. किंवा आता याच्या पोटच त्याच्यावर असेल मिमिक्री करण्याचं तर बाबा त्याला नाईलाजच आहे, त्याला करावं लागेल. पण तेच करून तुम्ही चांगले व्हॉइस आर्टिस्ट झालात असं नाहीये. आता फॉर एक्झाम्पल की कार्टून फिल्म्सना आवाज देतात, एवढ्या हाय पिच मधले आवाज आहेत ते. तू विचार कर की आपण नॉर्मल केसमध्ये आपण घरामध्ये सुद्धा एवढ्या उंच स्वरामध्ये बोलत नाही. आणि जर तुम्ही 4-4, 8-8 तास जर असं करत असाल तर तुमच्या व्होकल कॉर्ड्स वरती जो परिणाम होणार आहे तो आज नाही दिसणार, अजून काही आणखीन 4-8 वर्षांनी दिसेल. आता तुम्हाला पैसे दिसत आहेत, पैसे मिळतील, प्रसिद्धी पण मिळेल, कारण तुम्ही जिथे जाल तिथे ते आवाज काढून दाखवाल. लोकांना वाटेल अरे हा बघा हा डोनाल्ड डकचा आवाज काढलाय आणि हा अमुक याचा काढला वगैरे, ते आवडेल. ती तात्पुरती प्रसिद्धी आहे, पण दीर्घकाळ काम नाही करता येणार. नंतर असं मी काही डबिंग आर्टिस्ट पाहिलेले आहेत की ज्यांचा स्वतःचा आवाज गेला त्यांनाच आठवेना की आपण कशा आवाजात बोलत होतो. इतकी वाईट परिस्थिती झाली की ते घरामध्ये बोलतात तेव्हा असं वाटायचं कार्टून फिल्मचा आवाज चालू. हे साधा चहा जरी मागितला तरी चहा आणतोस का, चहा असं आपण बोलतो का जरी, आयुष्यच कार्टून होऊन जातं. हा म्हणजे काय नाही. आता आवाज साधनेचा एक श्लोक आहे, तो मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवतो, तो मी मॉडिफाय केलाय, मला माझ्या गुरूंनी शिकवला होता. आता एक रील मी बघितली त्याच्यामध्ये तो दात विचकून त्या माणसाने करून दाखवला आणि मुलाखत घेणाऱ्या मुलींनी टाळ्या वाजवल्या की एवढं कसं तुमचं जिभेवरती सामर्थ्य आहे वगैरे. म्हणलं मला हसायला आलं, म्हणजे हे सामर्थ्य आहे. आपण अचूक उच्चार करण्यासाठी तो अगाग अंगांग काका, आता ते अनुस्वार आले पाहिजे, अगाग अंगांग काका क गाह का धक काक अहा हांग खगांकांग कंका ग खग काक का. आता हे इतकं स्पष्ट आलं तर अगाग अंगांग काका असं जर करून दाखवलं तर काय उपयोग नाही. तर ते लोकांना तुम्ही 2 मिनिटांसाठी हसवाल किंवा लोकांना असं वाटेल की सॉलिड आहे यांच्याकडे नॉलेज, पण ते खरं नाहीये. आपण जर रिअल काय आहे हे माहित नसेल तर फेक वरच विश्वास. एक्झॅक्टली. आणि मग आपलं काम तेच उरतं की काय जे सत्य आहे ना ते सतत सांगत राहा. काय असतं की तुमचं सत्य जर तुम्ही बोललाच नाही तर असत्याचा विजय होईल. खरं, लोकांना वाटेल तेच खरं आहे म्हणून. मग आपलं काम हेच आहे की आपण हे सांगत राहायचं सतत. भले आपल्याला उशीर होईल किंवा लोक आपल्याला वेडा म्हणतील, पण ते आपली मनाची तयारी आपण करून ठेवलेली असेल तर काही फरक नाही. वेडा म्हणा, पण माझं म्हणणं हे करून दाखवा, हे करून दाखवा. तुम्ही आवाज गळ्यात हा काढून दाखवा, नाही येणार. आणि मला असं वाटतं हे कमी अधिक फरकाने सगळ्या क्षेत्रांमध्ये लागू पडतं. म्हणजे भले तुम्ही करत राहा तुमचा प्रयत्न. आणि कसं आलं की मार्केटिंग ही गोष्ट इतकी प्रबळ ठरायला लागली की तुम्ही वस्तू चांगली बनवा, मग तुम्ही त्याचं विपणन करा, म्हणजे मार्केटिंग करा. पण वस्तू चांगली नसताना तुम्ही जर विकायला लागलात तर पूर्वी कसं दिल्लीवरनं ट्रान्झिस्टर आला की आपल्याला वाटायचं स्वस्तात आला, आतमध्ये काही नाही, कचरा असायचा, लागायचंच नाही ट्रान्झिस्टर. तसं झालेलं आहे की तुमच्याकडे वस्तू चांगली नाहीये आणि तुम्ही त्याचं केवळ मार्केटिंग करता. त्याचा त्रास मला कसा होतो म्हणजे तेही तुला सांगतो की 4 ठिकाणी किंवा 2 ठिकाणी फसलेली माणसं असतात ना, ती मला फोन करून विचारतात, अहो ते 2 दिवसामध्ये डबिंग शिकवतात आणि तुम्हाला शिकवायला 6 महिने लागतात, एवढं काय वेगळं तुम्ही शिकवता. आता मग मला ते स्पष्टीकरण द्यावं लागतं की ते योग्य नाहीये आणि मी कसा योग्य. पण मग त्यामध्ये काय होतं की आत्मस्तुती होते किंवा परनिंदा होते की दुसऱ्याचं वाईट सांगणं आलं की आपण कसे चांगले, आपण कसे ग्रेट होते सांगणं आलं. हे दोन्ही खरं म्हणजे पाप सांगितलेलं आहे. आत्मस्तुती आणि परनिंदा हे पाप आहे. मग ते करावं लागतं, पण गरज झाली आहे ना. हो, कारण आपण बोललो नाही तर कोण बोलणार, कोण सांगणार. म्हणून आता तू चांगला प्रश्न विचारलास आणि तुझ्या या पॉडकास्टच्या माध्यमातून हे लोकांनी समजून घ्यावं की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. कारण सर म्हणजे हा सगळा प्रयत्नच माझा यासाठी आहे की एखाद्या तुमचा हा तुम्ही जे काही तुमच्याबद्दल सांगताय हे अनेक लोक आज ऐकतायत. सो हे ऐकणाऱ्यांमध्ये कुणाला जरी असं वाटलं की अरे खरंच आहे ना, हे किती भारी आहे,
हे माझ्यापेक्षा तरी ही व्यक्ती खूप ह्याच्यातनं आलेली आहे. सो मग मला ती एक एनर्जी मिळावी की मी काहीतरी अजून चांगलं करावं, ह्यासाठी मी हा केलेला प्रयत्न आहे. आजच्या तरुणाईला खरं व्हॉइस कल्चर काय आहे किंवा खरंच आवाज लावणं म्हणजे काय असतं, किंवा आज FM सारख्या ज्या खासगी वाहिन्या आलेल्या आहेत तिथे पण आपण बघतो एकदा चालू केलं की फारच बडबड असते, आरडाओरडा खूप जास्त. आणि गंमत म्हणजे काही ठिकाणी तर असंबद्ध बडबड असते. हो, म्हणजे वाटेल ते बोलतात आणि कुठलं भलतंच गाणं लावतात, त्याचा काही संबंध नाही अर्थार्थी. पण चांगले लोक सुद्धा आहेत, नाही असं नाही. आपण ते ऐकावेत ना, कोण चांगलं आहे, कोण चांगलं बोलतं, काही गाण्याविषयी असेल किंवा ओव्हरऑल त्याचं सादरीकरण कोणाचं वेगळं वाटतंय तर ते बघावं ना आपण आणि त्याप्रमाणे करा. आणि शेवटी कसं असं माहितीये का की प्रत्येकाला असं वाटतं की आपण फार कष्ट करून ही विद्या संपादन केलेली आहे, कळलं का? आणि मग ते कष्ट करण्यामध्ये ज्या अडचणी आलेल्या असतील त्याच मोठ्या करून सांगायच्या की जेणेकरून फार कष्टाने मिळवलेली विद्या हो. म्हणजे एखाद्या नटाचा इंटरव्ह्यू घेत असताना तो जर असं म्हणाला की नाही माझं घरी व्यवस्थित चाललं होतं, आई वडील मला 2 वेळेला छान जेवायला खायला घालत होते, चांगले कपडा लत्ता वगैरे पुरवला आणि अभिनय करायचा आवड होती म्हणून मी आलो, तर त्याला व्हॅल्यू नाहीये, त्याला महत्व नाही. मग तो असं म्हणाला की नाही मी शिवाजी मंदिर समोरच्या कोतवाल गार्डन मध्ये झोपायचो आणि एक वडापाव खाऊन मी रात्र काढलेली आहे. हा, हे कष्टाने आलेलं. पण म्हणजे काय असे कष्ट केले म्हणजेच तुम्ही चांगले होता का? असं नसतं. किंवा किंबहुना प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कुठेतरी अप आणि कुठेतरी डाऊन असणारच आहे. दुःख ही प्रत्येकाच्याच वाट्याला आहेत, पण त्याचं भांडवल काही लोक करतात ना, ते मला आवडत नाही. आपलं आहे, आपल्या नशिबामध्ये होतं म्हणून आपल्याला तसं करावं लागलं, एवढं आपण समजावं आणि पुढे जावं ना. ते कशा सांगा की मी कसा पुलाच्या खाली रात्र काढली आणि म्हणून आता मी कसा मोठा आहे. तुमचं कर्तृत्व आहे ते तुम्ही तुमच्या क्षेत्रात दाखवून द्या. पुलाच्या खाली रात्र काढणारे 10 लोक असतील, ते बिचारे बोलत पण नाहीत कारण त्यांना कोणी विचारायलाच जात नाही. तुम्हाला विचारायला आले म्हणून तुम्ही तुमचं दुःख मोठं करून सांगायला लागले. तर मला आवडत नाही हे, म्हणजे मला ते पटत नाही खरं सांगायचं. म्हणून आम्ही पण एक रिअल हिरोज, माझी ही जी कन्सेप्ट आहे ना किंवा रिअल लाईफ स्टोरी की जी खरी आहे, तिथे कुठल्याही प्रकारचा भपका नाही आहे, तिथे कुठल्याही प्रकारचा असा आव आणून ती गोष्ट सांगितलेली नाहीये. जे आहे जसं आहे अनकट आणि अगदी पारदर्शक आहे. आणि सचोटीने बोलणारी माणसं तुला वरचेवर सापडवत. थँक्यू सो मच सर. खरं तर तुम्ही आज आलात, तर गिरगावातनं बदलापूरला यायचा तुमचा स्ट्रगलच झाला आजचा. नाही पण मला छान वाटलं कारण इथे आल्यानंतर तुमचं हे जे वातावरण आहे आजूबाजूचं, तुझं घर म्हणा किंवा आजूबाजूचा परिसर म्हणा, अक्षरशः मला असं वाटतंय ना आज की आजचा दिवस माझी पिकनिक चाललेली आहे, म्हणजे चैन चाललेली आहे माझी, असं चाललेलं आहे. आता असा विरंगुळ्याचे क्षण एकतर माझ्या आयुष्यात असे लाभतच नाहीत, काही ना काहीतरी काम असतं, शिकवणं असतं वगैरे. त्यामुळे आज असं वाटतं की मी सहलीला आलेलो आहे. क्या बात आहे. हो, आणि त्यात तुम्ही तुमच्या विद्यार्थिनीच्या घरी आलात. हो, मग काय सोने पे सुहागा. तुम्ही आज आलात, आम्हाला एवढा छान तुमचा सगळा जीवनपट उलगडून दाखवलात, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभारी आहोत. असेच पुन्हा येत राहा, भेटत राहा, तुमचा अनुभव आमच्या सोबत सांगत राहा. तुम्ही आलात, धन्यवाद. धन्यवाद.